महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संगमनेरमध्ये योगेश सूर्यवंशी यांना उमेदवारी देऊन स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. संगमनेरमध्ये योगेश सूर्यवंशी यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं. आपण त्यांच्याशी बोलूयात. भाऊ, तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात विधानसभेच्या, काय सांगाल? कोणते मुद्दे प्रामुख्याने घेऊन जातात? माझा पहिला मुद्दा हिंदुत्वाचा असेल. तुम्ही एवढ्यामध्ये घटना बघितल्या का? आपल्या एका ताईला निंबाळे या ठिकाणी मारण्यात आलं. दुसरं बघा तुम्ही, साधू संतांना मारण्यात आलं. आताही एक असं आत्ता मला एक कळालंय का दिल्ली नाक्यावर आपल्या एका हिंदूला जबर मारहाण झालेली. तर हे जे मुद्दे आहेत, आता ठीक आहे, पाणी रस्ते तर हा विकासाचा मुद्दा तर आम्ही घेणारच आहे, पण हिंदूंचं संरक्षण कोण करणार? कारण हिंदूंचं संरक्षण करण्याबद्दल कोणी बोलतच नाही. ना युतीचा उमेदवार बोलतो, तर काँग्रेसचं तर काही खरं नाही. आणि जो युतीचा उमेदवार आहे तो काँग्रेसमध्ये होता, राष्ट्रवादीत आला, राष्ट्रवादीतून आपल्या बीजेपीत गेला, बीजेपीतून आयता दिलेला उमेदवार आहे तो शिंदे गटामध्ये. आणि त्याच्यानंतर तो एम आय मध्ये जायला कमी करणार नाही. मग हिंदूंची बाजू मांडणार कोण आहे? तर ती बाजू आम्ही मांडणार आहे. तुम्ही प्रकर्षाने म्हणता हिंदूंची बाजू मांडणार आहे. पण माहीममध्ये जर पाहिलं तर ठाकरे घराण्याला एक चांगला उमेदवार दिला, परंतु समोर बीजेपीचा म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार उभा राहिला. तसंही तिकडे आहे, परंतु तिथे भाजपने मात्र ठाकरेंना चांगला प्रतिसाद दिला आणि अमित ठाकरेंना तिथं उमेदवारी दिली, त्यांना सपोर्ट करताय. बरोबर. म्हणजे याचा अर्थ भाजपमध्ये तिथं दुपळी दिसून येते, नाराजी दिसून येते. बरोबर. तसं संगमनेरमध्ये तुम्हाला साथ मिळेल का भाजपची? 100% मिळेल मला. कारण जो युतीचा उमेदवार आहे तो आयता उमेदवार आहे. आणि तुम्ही त्या शोले पिक्चर मधला एक जो डायलॉग ऐकला असेल, इधर के मेरे साथ आओ उधर के मेरे साथ आओ आणि वो अकेलाई, म्हणजे ह्या उमेदवाराची अशी गत झालेली आहे की यांच्यासोबत कोणी नाहीये. सगळा गट नाराज आहे आणि तो जो गट आहे हिंदुत्वाला धरून येणे, सगळ्यांचा पाठिंबा मलाच आहे. मग एकीकडे जर पाहिलं आपण तर समोर बाळासाहेब थोरात गेल्या 40 वर्षापासून इथं राज्य करतायत आणि 40 वर्षांच्या मातब्बर विरोधकांना तुम्ही टक्कर कशी देणार? ही जी जनता आहे, ही जनता माझ्या सोबत आहे. आणि हे जे मातब्बर आता यांना वैतागले, 40 वर्ष तोच चेहरा बघून आता लोक त्रस्त झालेत. आणि यांचा मुद्दा फक्त पाणी असतं. तळेगाव भागामध्ये गेलं तर पाणी यांनी दिलेलं नाही, साकूरमध्ये गेलं तर यांनी रस्ते दिलेले नाही. आता हे यंग जनरेशन आलेली, तरुण पिढी आलेली, आणि तरुण पिढीचं सर्व मतदान आणि त्यांच्या रूपीने जे आई वडिलांचं मतदान असेल ते आम्हालाच होणार आहे. तुम्ही तरुणांचं मतदान तुम्हाला होणार आहे म्हणताय. जर एकीकडे पाहिलं तर विकासाकडून सुरू झालेली ही निवडणूक आता कुठेतरी धर्मावरती येऊन थांबली असं वाटतं. 100% तुम्ही लोकसभेला बघितलं असेल, त्यांनी जसे हिरवे झेंडे नाचवले, ते जसे एक झाले, आता आपल्याला एक होण्याची गरज आहे. कारण ही लढाई आता धर्माची. धर्मासोबत आपल्याला विकासही करायचा आहे आणि आम्ही धर्मासोबत विकास जरूर करू संगमनेरचा. सध्या आता जास्त नारे होत आहेत, कटेंगे तो बटेंगे, यावर ते काय बोलू? बरोबर आहे. आपण जर बाटल्या गेलो तर 100% कटेंगे, मार खाणारच आहोत. कारण हा देश हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे. इथं जर आपण एकत्र राहिलो नाही तर आपल्या आया बहिणींना मारण्यात येईल, आपल्याला मारण्यात येईल. तर त्यांचं संरक्षण करायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे यांच्या रूपाने आम्हाला एकदा संधी द्यावी. तालुक्यात तुम्ही फिरताय, पूर्ण विधानसभेत फिरताय, कसा प्रतिसाद मिळतो जनतेचा? जबरदस्त प्रतिसाद आहे. पण लोणीचे साहेब आणि इथले संगमनेरचे साहेब यांची दहशत इतकी भयानक आहे. ज्या ठिकाणी आम्ही सभा घ्यायला जातो तर यांचे पिलावळ त्या ठिकाणी जाऊन दम देतात की सभा लावू नका. अरे बाबांना, तुम्ही जर एवढे स्ट्रॉंग आहात, माझ्यासारख्या फाटक्या माणसाला तुम्ही घाबरत असाल तर मी त्याच ठिकाणी जिंकलोय मी. पण जनता सुप्त रूपी का होईना पण माझ्या सोबत आहे उघडपणे. तुम्ही म्हणतात आता दहशतीचा मुद्दा काढला. दोन्हीवाले म्हणतात की थोरातांची दहशत आहे, थोरात म्हणतात की विखेंची दहशत आहे. नक्की दहशत कुणाची संगमनेर तालुक्यापुरती? दोघांची पण आहे. तुम्ही बघितलं असन, सुजय दादा विखे पाटील या ठिकाणी आले, मी उभा राहणार. शेवट काय झालं? शेवट हे दोघांनी कॉम्प्रोमाइज केली आणि एक जो चेहरा लोकांना मान्य नाहीये, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाही, असा चेहरा त्यांनी दिलाय. म्हणजे तुम्ही दोघे सेटलमेंट करता. यांनी लोणीला लक्ष घालायचं नाही आणि यांनी लोणीवाल्यांनी संगमनेरला लक्ष घालायचं नाही, अशी सेटलमेंट झालेली आहे. त्यामुळे जनतेने आम्हाला तिसरा पर्याय म्हणून निवडलेलं आहे. मग एकंदरीत पाहता राज्यामध्ये मनसेचे जे सीट आहेत ते कमी आहेत, जास्त नाहीत तिथं. परंतु मग राज ठाकरेंनी तर स्पष्ट बोलून दाखवलं की आम्ही बीजेपी सोबतच जाणार. 100%. तुम्ही इथे बीजेपीच्या विरोधातच बोलतायत. नक्की कसा प्रचार करणार येणार का? आता मला तर वाटतं इथलं बीजेपी बद्दल मी तर बोलणार नाही, कारण ते माझ्या सोबत आहेत, शिंदे गटही माझ्या सोबत आहे. आणि जो उमेदवार आहे जो युतीचा, मी त्याला टार्गेट करतोय. कारण तो मान्य नाही कोणाला, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाच मान्य नाही. लक्षात ठेवा, तो ज्यावेळेस जय श्रीराम म्हणतो दुसरीकडे जाऊन तो जय श्रीराम म्हणल्यानंतर तिकडे गेल्यानंतर गुलगुले खातो, असा उमेदवार लोकांना मान्य नाही.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर संगमनेर तालुक्यात असो या जिल्ह्यात तुमच्यावरती हिंदुत्वाचं काम करताना अनेक गुन्हे दाखल झाले. मग गुन्हे दाखल होऊ नये तुम्ही म्हणजे हिंदुत्ववादासाठी काम केलं, तर काम करताना कुठं अडचण आली? काम करताना मला खरंच खूप गुन्हे दाखल झालेले आहेत माझ्यावर. आणि मी जे कमवलं असेल ते हे मायबाप जी जनता त्यांचं प्रेम कमवलं, आणि त्याच्यासोबत मी जे गुन्हे जे गोल्ड मेडल मला मिळाले ते मी कमवलेले. आणि हे जनतेला माहिती आहे. एका फोनवर मी जनतेसाठी उभा असतो, कुठलंही काम असू, आणि आजही मी उभा राहणार. आणि या जनतेने मला एकदा संधी दिली. युपी पॅटर्न जो आपण म्हणतो योगी आदित्यनाथ, तो युपी पॅटर्न मी या ठिकाणी राबवणार आहे. सध्या जे आजच प्रकरण बाहेर आलं, काल मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं ओट जिहादचं. तर ओट जिहादचं काय नेमकं प्रकरण तुम्ही ऐकलं असेल? 100%. बरोबर, त्याबद्दल काय सांगा? आता त्यांचे फतवे निघतात, काही एक व्हा आणि महाविकास आघाडीला मतदान करा. तसं मी हिंदूंना सांगतो, तुम्ही पण जिहाद पुकारा. आता वोट जिहादचं हिंदुत्व, आम्ही हिंदुत्वादी फतवा काढतो, हिंदूंनी एक होऊन आम्हाला मतदान करावं. ते जसे एकवटतात तसे आपण एकवटा. मग आपली काय ताकद आहे हिंदूंची ते दाखवून द्या ना. त्याप्रमाणे आपल्या मुली बाळी सुरक्षित राहतील याचा विचार आपण करायला हवा. हिंदुत्ववादाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी सूर्यवंशी यांनी सांगितलंय की आता हिंदूंनी एकवटवण्याची गरज या ठिकाणी आलेली आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी अमोल मतकर, संगमनेर.